विठ्ठल भक्त संत सखूबाईंची कथा. सखूबाई या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तांमध्ये गणना होती. सखूबाई स्वभावाने जितक्या विनम्र होत्या त्याच्या विपरीत त्यांची सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दृष्ट होते. या सर्व परिस्थितीला देवाची देणगी मानून सखूबाई आपले काम करत होत्या. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर कराड नावाचे ठिकाण आहे. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्यांच्या घरात स्वतः ब्राह्मण, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून असे 4 माणसे राहत होते. ब्राह्मणाच्या सुनेचे नाव सखूबाई होते. त्यांचा सगळा वेळ त्या देवाचे नामस्मरण, ध्यान, उपासना, भजन इत्यादी करण्यात जात असे. सखूबाई जेवढ्या परमेश्वराच्या भक्त होत्या तेवढ्याच मृदू, नम्र आणि साध्या मनाच्या होत्या. त्यांचे सासू, सासरे आणि पती हे तिघेही तितकेच दृष्ट, कुटील आणि कठोर मनाचे होते. सखूला त्रास देण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत विश्रांती न घेता यंत्रासारखे काम करूनही सासूबाई सखूबाईंना पोटभर खायलाही देत नव्हत्या. पण हीच देवाची दया म्हणून सखूबाई प्रकृती अस्वस्थ असतानाही त्या आपल्या कर्तव्याप्रमाणे काम करत असे. पण दृष्ट सासूला एवढ्यातच समाधान होत नसे आणि मग ती त्यांच्यासोबत मारहाण करत त्यांच्या आईवडिलांना शिव्या देत असे. पण सखू सासूसमोर काहीच बोलायच्या नाही. अपमानाचा घोट घेऊनच राहत असे. या वेदनापायी दुःखांना आपल्या कर्माचे भोग आणि भगवंताचा आशीर्वाद मानून आनंदात राहत असे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील वैष्णवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीला मोठी यात्रा भरते. कीर्तन करता करता पंढरीनाथ श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो स्त्री पुरुष लांबून येतात. तेव्हाही काही प्रवासी करहर मार्गे पंढरपूरच्या जत्रेला जात होते. त्यावेळी सखू कृष्णा नदीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना निघताना पाहून त्यांच्या मनात श्री पंढरीनाथांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. सासू सासऱ्यांकडून परवानगी तर मिळू शकणार नाही, परंतु पंढरपूरला जाण्याची इच्छा इतकी तीव्र होती की त्यांनी या मंडळीसोबत का जाऊ नये असा विचार केला. त्या वारकऱ्यांच्या समूहात सामील झाल्या आणि त्यांच्या एका शेजाऱ्याने ही सर्व बातमी त्यांच्या दृष्ट सासूला सांगितली. ती ऐकून ती विषारी नागिणीसारखी फुसफुसत उठली आणि आपल्या मुलाचे कान भरून सखूला ओढून आणण्यास वाठवले. त्याने नदीकाठ गाठून सखूला मारहाण करून घरी आणले. आता तिघांच्या सल्ल्यानुसार पंढरपूरची यात्रा होईपर्यंत सखूला बांधून ठेवायचे आणि 2 आठवडे काहीही खाणेपिणे न देण्याचे ठरले. त्यांनी सखूला दोरीने इतके घट्ट बांधले की त्यांच्या शरीरात खड्डे पडले. बंधनात पडलेल्या सखूने कापत असलेल्या स्वरात भगवंताची प्रार्थना केली. हे नाथ, मला एवढीच इच्छा होती की या डोळ्यांनी तुझे चरण एकदा बघता आले असते तर मी आनंदाने प्राण सोडून दिले असते. माझ्याकडे जे काही आहे ते तूच आहेस. मी चांगली वाईट जशी कशी आहे फक्त तुझीच आहे. अशा प्रकारे सखू बराच वेळ प्रार्थना करत राहिल्या. भक्ताच्या अंतरआत्म्याची खरी हाक कधीच व्यर्थ जात नाही. ते कितीही संथ असले तरी त्रिभुवनाला छेदून भगवंताच्या कानाच्या छिद्रात प्रवेश करते आणि त्या क्षणी त्याचे हृदय द्रवित करते. सखूच्या हाकेने वैकुंठनाथाचे आसन हलले. ते लगेच सुंदर स्त्रीचे रूप धारण करून त्याच क्षणी सखूकडे गेले आणि म्हणाले, बाई, मी पंढरपूरला जात आहे. तू जाणार नाहीस का? सखू म्हणाल्या, बाई, मला जायचंय, पण मी इथे बांधलेली आहे. माझ्यासारख्या पापिणीच्या नशिबात पंढरपूरची यात्रा कुठे? आणि हे ऐकून नारी रूपात देव म्हणाले, बाई, मी तुझी सदैव सोबती आहे. तू दुःखी होऊ नकोस. तुझ्याऐवजी मी इथे बांधलेली उभी राहते. असे सांगून भगवंतांनी ताबडतोब त्यांच्या बेड्या सोडल्या आणि त्यांना पंढरपूरला पाठवले. आज सखूचा हा एकच बंध उघडला नव्हता. त्यांचे सगळे बंध कायमचे उघडले होते. त्या मोकळ्या झाल्या होत्या. सखूच्या वेशात नाथ बांधलेले होते. सखूचे सासू सासरे वगैरे येत आणि वाईट साईड बोलून निघून जात आणि देवही सुनेप्रमाणे सर्व काही भोगत असत. असे 15 दिवस निघून जातात. सासू सासरे आणि नवरा विचार करतो की इतक्या दिवस
काहीही न खाता पिता जर ही मेली तर आपण खूप संकटात सापडू, म्हणून पश्चाताप करून ते भगवंताचे सर्व बंध तोडून क्षमा मागून मोठ्या प्रेमाने स्नान व भोजन वगैरे करण्यास सांगू लागतात. सद्गुणी पत्नीप्रमाणे परमेश्वरही मान खाली घालून उभे राहतात. सखू परत येईपर्यंत ते तिथेच थांबतात. आंघोळ करून कुटुंबासाठी स्वयंपाक तयार करतात. स्वतःच्या हाताने तिघांना जेवण देतात. आजच्या जेवणाला काही अनोखी चव होती. देवाने आपल्या सुंदर वर्तनाने आणि सेवेने सर्वांना त्यांच्यासाठी अनुकूल केले होते. इकडे सखूबाई पंढरपूरला पोहोचल्या आणि देवाचे दर्शन घेऊन आनंद सिंधूमध्ये तल्लीन झाल्या. त्यांच्या जागी दुसरी कोणती तरी स्त्री बांधली आहे हे त्या विसरल्या. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी पंढरपूरच्या हद्दीबाहेर जाणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. प्रेममुक्त सखू भगवान पांडुरंगाच्या ध्यानात मग्न झाल्या. त्यांनी समाधी घेतली. शेवटी सखूंचा जीव सुटला आणि त्यांचा देह पडला. नशिबाने कराडजवळील किवळ नावाच्या गावातील एका ब्राह्मणाने त्यांना ओळखले आणि त्यांच्या साथीदाराला बोलावून त्यांचे अंतिम संस्कार केले. आता रुक्मिणीजींनी पाहिलं की त्या इथे मरण पावले आहेत आणि माझा स्वामी त्यांच्या जागी सून होऊन बसले आहेत. हे विचार करत त्यांनी स्मशानभूमीत जाऊन सखूंच्या अस्थी गोळ्या केल्या आणि त्यात प्राण ओतले. सखू नव्या शरीरात जिवंत झाल्या. त्यांना जिवंत केल्यावर देवी म्हणाल्या, तू या देहातून पंढरपूरच्या बाहेर जाणार नाहीस असे तुझे वचन होते. आता तुझा मृतदेह जळाला गेला आहे. आता तुझ्या नवीन देहातून प्रवाशांसह घरी परत जा. सखूबाई प्रवाशांसह 2 दिवसात करहरला पोहोचल्या. सखूंचे आगमन झाल्याचे समजताच भगवंत सखूंच्या वेशात मडके घेऊन नदीच्या काठी आल्या. 2-4 गोड गोष्टी करत ते मडके त्यांना सोपावून अदृश्य झाले. सखू मडके घेऊन घरी आल्या आणि कामात व्यस्त झाल्या. पण त्यांच्या घरच्यांच्या स्वभावात झालेला बदल पाहून खूप आश्चर्यही वाटले. काही दिवसांनी जेव्हा किवळ गावातील ब्राह्मण सखूंच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी द्यायला आले आणि सखूला घरात काम करताना बघितले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी सखूंच्या सासऱ्यांना हाक मारली आणि त्यांना म्हणाले, सखू पंढरपुरात वारली होती. ती भूत बनून तुमच्या घरी तर आली नाही. सखूंचे सासरे आणि नवरा म्हणाले, ती पंढरपूरला गेलीच नाही. तुम्ही असं कसं बोलत आहात? ब्राह्मणाच्या सांगण्यावरून सखूंना बोलावून सर्व गोष्टी विचारण्यात आल्या. त्यांनी भगवंताच्या सर्व लीला सांगितल्या. सखूंचे बोलणे ऐकून सासू आणि नवरा मोठ्या पश्चातापाने म्हणाले, नक्कीच लक्ष्मीपती इथे बांधलेल्या स्त्रीच्या रूपात होत्या. त्यांनी यातना सहन केल्या. तिघांचीही अंतकरणे पूर्ण निर्मळ झाली होती आणि आता ते भगवंताच्या स्तोत्रात मग्न झाले आणि सखूचा मोठा उपकार मानू लागले. अशा रीतीने सासूबाई आणि पती यांना परमेश्वराच्या कृपेने अनुकूल बनवले. सखूबाई आयुष्यभर त्यांची सेवा करत राहिल्या आणि त्यांचा सर्व काळ परमेश्वराचे स्मरण ध्यान यात घालवला. अशाच नवनवीन आणि रंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल अवश्य लिहा. धन्यवाद.